मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात दुबार मतदार सापडल्याची बातमी समोर येते। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये आज मतदान सुरू असताना पहिला दुबार मतदार सापडलाय। दादरमधील 192 मध्ये हा प्रकार घडलाय। मनसेच्या उमेदवार यशवंत किल्लेदार यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या समोर हा संपूर्ण प्रकार घडलाय। त्यामुळे त्यांनी यावर संताप व्यक्त करत नाराजी देखील व्यक्त केली आहे। सकाळी मतदान केंद्रावर एक महिला दुबार मतदार यादीमध्ये दिसली, त्यामुळे तिला थांबवण्यात आलं आणि आधार कार्ड तपासून तिला हलफनामा भरल्यानंतर मतदानाची परवानगी देण्यात आली। यशवंत किल्लेदार यांनी हा प्रकार निवडणूक आयोगाची चूक म्हटल्याचं समोर आलंय आणि दरम्यान त्यांनी संताप देखील व्यक्त केलाय। या पार्श्वभूमीवर आता मनसे प्रमुख राज ठाकरेंनी दुबार मतदान विरोधात याआधी कठोर भूमिका देखील घेतली आणि अशा प्रकरणात धोरणात्मक कारवाई करण्याचे आदेश देखील दिलेत। खरं तर दुबार मतदार होऊ नये म्हणून भगवा गार्ड म्हणून मुंबई आणि ठाण्यात ठाकरे बंधू यांचे पदाधिकारी तैनात झालेत। दुबार मतदार झालं किंवा बोगस मतदान करताना कोणी आढळला तर त्यांना जागेवरच फटके देण्यात येतील, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे आता यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात आलेत। ही घटना दादरमधील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये घडली, जिथे मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये निवडणुकीची टक्कर पाहायला मिळते, आमने सामना पाहायला मिळतोय, एकमेकांना भिडत असल्याचं पाहायला मिळते। त्यातूनच हा प्रकार आता घडल्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे।